किल्ल्यांच्या पायऱ्यावरून चढतोय मित्रांनो। हे किल्ला जो बघून आहे ना खूप भारी वाटतं, म्हणजे अजून पण थोडाफार तोडफोड झालेली आहे पण चांगला दिसतोय किल्ला अजून पण। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण सायन्स स्टेशनवर आहे। हे बघा, आज जुनं नाव आहे सायन्स स्टेशनचं शिव। इकडे ना एक किल्ला आहे व सायन फोर्ट म्हणून एक किल्ला आहे। त्या किल्ल्यावरती आपल्याला जायचं आहे। खूप जुना किल्ला आहे असा, म्हणजे एकदम प्राचीन किल्ला आहे, म्हणजे ब्रिटिशकालीन किल्ला आहे। 1600 काहीतरी त्याची स्थापना आहे। सो आपण जाऊया त्या किल्ल्याकडे, आज बघूया तिथे कसं काय काय नाही। आता मुंबईचे प्लेसेस एक्सप्लोर करतोय, मग ते चेक करूया आपण। आता हा फोर्ट पण कसा आहे काय नाही ते सगळं आपण बघूया। स्टेशनच्या बाहेर आलोय मी, इकडे ईस्टला आलोय। ईस्टने जायचं आहे, एकदम चालत जवळ आहे, 10-15 मिनिटावरच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे। मित्रांनो तिकडे समोर ना स्टेशन होतं, जे समोर दिसतं ना तिकडे स्टेशन होतं, आणि तिकडनं हा जो ब्रिज आहे ना, हा रस्ता क्रॉस करून आहे ना इकडे जायचं समोर। इकडे एकदम 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे 500 मीटर आहे फक्त। 500 मीटरमध्ये तुम्ही लगेच सायन फोर्टला जाऊ शकता इकडनं। सो मी चाललोय आज इकडे, आपण जाऊया, माझ्यासोबत चला तुम्ही पण, एन्जॉय करू, बघूया कसं काय फोर्टला। तो भरपूर जुना फोर्ट आहे ना, त्याची आता तिथे मेंटेनन्स पण आहे का नाही बघावं लागेल। आपण किल्ल्यावरती आलेलो आहे, म्हणजे हा जो दिसतोय ना हा किल्ल्याचा जो मेन ऑफिस आहे असं ते मला तिथे एकाने सांगितलं, मी तिथे विचारलं। आणि हा समोरनं एंट्री आहे किल्ल्यामध्ये जाण्याची। सो आपण आता समोरनं जाऊया आणि बघूया आतमध्ये। पण सायन किल्ल्यावरती आपण पोहोचलेलो आहे, एकदम जवळ आहे, स्टेशनपासून जास्त लांब नाही आहे। हे बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका अंडर येते, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान सायन किल्ला। इकडनं वरती एंट्री आहे आणि बरेच लोक आहेत। मला वाटलं एवढं कोण असेल नसेल। एवढं क्लीन आहे ना किल्ला, भरपूर क्लीन आहे, मला वाटलं नव्हतं तेवढं क्लीन आहे किल्ला। इकडे बघू शकता तुम्ही, फुल मेंटेन केलेला आहे, फुल मेंटेन। म्हणजे पहिले ना थोडा मी 2-3 व्हिडिओ बघितले आधी जुन्या, त्याच्यात एवढं काम केलेलं नव्हतं या किल्ल्याचं। आता भरपूर काम केल्यासारखं दिसतंय इकडे। हा किल्ला बघा ना इकडे किती भारी मेंटेन ठेवलेला आहे, म्हणजे एवढं मेंटेन नव्हता तो आधी जेवढं आता मेंटेन केलेलं आहे। BMCच्या अंडर, म्हणजे BMCचे लोक इथे काम करत आहेत, तिथे BMCची पाठी लावलेली बाहेर। सो त्याच्यामुळे एवढा मेंटेन ठेवलेला आहे हा किल्ला। हे बघा मित्रांनो, मी जे बोलत होतो ना किल्ल्याचे जे असे म्हणजे खराब काम होतं आधी, ते अशा प्रकारे होतं, जे आता बनवायला घेतले हळूहळू, म्हणजे काही ठिकाणी बनवून झाले। आणि इकडे असे लोक बरेच बसलेले आहेत, भरपूर गर्दी आहे इकडे। तर मित्रांनो हे आहे ना भूलभुलैया आहे, जे ब्रिटिशकालीनच बांधून ठेवलेली आहे। मी इथे विचारलं यांना, 1-2 लोक होते इकडे। सो ह्याच्यातून असं जायचं आहे आतमधून। आता मी इकडे बघा, इकडनं मी घुसलो आहे आतमध्ये। सो असंच जायचं आणि इकडेच बाहेर यायचं, अशा पद्धतीचं आहे। म्हणजे हा गेम त्यांनी करून ठेवला होता खेळण्यासाठी, असं हे लोक बोलत आहे इथे। आता आपल्याला पण नाही माहिती नक्की काय होतं काय नव्हतं, पण जाऊया आपण आता। भूलभुलैयातून मी घुसलो आहे भाई, परत तिकडेच निघायचं आहे। निघू शकतो का नाही काय माहीत नाही, बघू, ट्राय मारू। बाकी बनवलं आहे भारी, हा एक नंबर आहे, खेळण्यासाठी बनवलं होतं बोलतात ते। आता जे इथे पहिले, म्हणजे जे इथे आधीपासून काम करतात त्यांना थोडंफार तरी माहिती असेल ना। म्हणजे तिथून घुसलेलं मी असं गोल राऊंड मारत मला परत तिकडंच निघता येईल, अशा पद्धतीचा जो हे आहे किल्ल्याचा। म्हणजे ब्रिटिशांनी बांधून ठेवलं होतं तेव्हा हे पहिल्या काळी। सो किल्ला पण बाकी एकदम मस्त होता, एकदा बघू शकता। आता एवढा गोल तर नाही मी फिरत, तिथून आपण मधून निघू शकतो। असले किल्ल्याचा लुक तर इकडनं दिसतो मित्रांनो, हे बघा इकडनं तो मेन फोर्ट, म्हणजे तिथे आपल्याला त्या किल्ल्यावरती तिथे जायचे। म्हणजे आपण आता मुळात किल्ल्यावरतीच आहे, पण त्याचा जो मेन वरचा जो मोठा बुरुज आहे ना, तो वरती तिकडे त्या बाजूला दिसतोय। सो तिथे जाऊ आपण। ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे, 1669 ते 1677 दरम्यान ह्या किल्ल्याची बांधणी केली। आणि जेव्हा पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली जेव्हा मुंबई होती, तेव्हा ब्रिटिशांनी आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ल्याची, म्हणजे एका टेकडीवर बांधणी केली होती। आता हा जो किल्ला तुम्ही इकडे बघू शकता, इकडे हे आजूबाजूला पहिले काय होतं माहिती आहे का, इकडनं पाणी यायचं सरळ खाली, इकडनं आहे बघा, म्हणजे आत्ता पण याचं हे सर तोडलं आहे, ते पावसाळ्यातून वरून खाली पाणी येतं, त्या पायऱ्या दिसतात ना इकडनं। सो इकडनं आजूबाजूचा प्रदेश इकडं समोर जाता, आपण वरती टेकडीवर जाऊ, तिकडून तुम्हाला मी दाखवतो। तिकडचा प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी हा किल्ला बांधला होता, जो की अजून पण म्हणजे भारी वाटतो बघायला। इकडे बघाल ना तुम्ही, त्या पायऱ्या वगैरे तुम्ही बघू शकता, एकदम थोड्याफार तुटलेल्या आहेत, जास्त नाही पण चांगल्या आहेत। हे बघू शकता किल्ल्याची बांधणी कशा प्रकारे केलेली आहे। आणि हा इकडे त्याचा गेटचा एंट्रन्स आहे किल्ल्याचा, जो की फुटलेला आहे थोडाफार, म्हणजे असंच बघायला तर असं पण चांगलं वाटतं। इकडनं पण बघू शकता तुम्ही या बाजूने, हे बघा अशा पद्धतीने आहे। फायनली किल्ल्याजवळ पोचलो आहे, आणि इकडे वरती ना भरपूर गर्दी आहे भाई साहब, लय गर्दी आहे। तुम्हाला दाखवतो मी किल्ला, दाखवतो वरती गेल्यावर। किल्ल्यांच्या पायऱ्यावरून चढतोय मित्रांनो। हे किल्ला जो बघून आहे ना खूप भारी वाटतं, म्हणजे अजून पण थोडाफार तोडफोड झालेली आहे पण चांगला दिसतोय किल्ला अजून पण। तर मित्रांनो किल्ल्याच्या वरती आलो मी आतमध्ये। किल्ला इकडे बघू शकता, असे मध्ये भरपूर असे पॅसेज आहेत किल्ल्याच्या,
सो इकडने ना किल्ल्यावरून, ह्या किल्ल्यावरून तटबंदीचा किल्ला म्हणजे असासाठी बांधलेला. आता जो समोरचा एरिया आहे ना तो चेंबूर साईट आहे. ह्या किल्ल्यावरून तुम्ही धारावी, चेंबूर आणि कुर्ला या ठिकाणावर इथून लक्ष ठेवता येत होतं जेव्हा ब्रिटिशांना पूर्वीच्या काळी. त्यासाठी ब्रिटिशांनी हा किल्ला बांधला होता. आता इकडे समोर बघू शकता, इकडे चेंबूर साईडला रस्ता जातो, इकडे चेंबूर. ते आहे ना भाई, म्हणजे असं पाण्याच्या टाक्या बिक्या पण होत्या, त्या तुटलेल्या आहेत. सो एवढं काय नाही राहिलेलं आहे आता. इकडे बघू शकता, इकडे असं फोटोशूट वगैरे असं काय काय चाललं असतं. हे बघा वरती चढलाय, वरती बसलाय हा भाई. हे बघा मित्रांनो, ह्या मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या होत्या. इकडे पण काय काय होत्या त्या तोडून टाकलेल्या आहेत आता. आणि किल्ला हा बघा अशा पद्धतीचा किल्ला आहे. आणि ह्या बाजूला तोफ आहे. आता आपण ती तोफ वगैरे बघायला जाऊया. तर ना आता खाली जातो मित्रांनो आपण. इकडे या बाजूला तोफ आहे, तोफ वगैरे बघूया. ही तोफ आहे, इकडे बघू शकता मोठी तोफ. ही खाली पडलेली आहे अशा प्रकारे, म्हणजे आता इथे मध्ये राहत असणार ती तोफ. बाजूला ना एकदम मस्त झाडे झुडपात आहे हा. आणि तिकडे चेंबूर साईड दिसते, इकडे धारावी, सायन, कुर्ला वगैरे हे एवढं सगळं दिसतं या किल्ल्यावर. आणि सनसेटसाठी पण भारी पॉईंट आहे भाई, सनसेटसाठी एक नंबर पॉईंट आहे हा. किल्ल्याच्या थोडा टॉपला आलेलो आहे मी. इकडे म्हणजे कोण येत नाही असं. सो इकडनं समोरनं मस्त सनसेट दिसतो संध्याकाळी हा का. आणि इकडे समोर सायन, कुर्ला आहे आणि या बाजूला चेंबूर आहे. ओके, आणि इकडे धारावी, आय थिंक इकडे धारावी असेल. सो खूप मोठी धारावी, सर्वात मोठी झोपडपट्टी आहे भाई, म्हणजे पूर्ण वर्ल्डमधली. सो हा अशा प्रकारचा किल्ला होता, खूप भारी होता भाई, फिरण्यासाठी एक नंबर मस्त आहे. इकडे ना इथून खाली असं चारी बाजूने ना असं गार्डन टाईप केलेलं आहे किल्ल्याला. समोरचा सीन बघा, मस्त कावळे उडत आहेत बघा, कावळे मस्त उडत होते भाई, पूर्ण थवाच्या थवा होता कावळ्यांचा. आणि इकडे ह्या साईडला धारावी आहे भाई. सो सर्वात मोठा जो झोपडपट्टी स्लम एरिया पूर्ण जगातला. सो कसा आजचा ब्लॉग हा किल्ला तुम्हाला कसा वाटला, काय वाटला. आणि आपल्या मुंबईमधला हा पण एक सर्वात जुना किल्ला आहे. एक वरळी फोर्ट तर आपण बघितला, त्याची पण लिंक देतो, तो पण ब्लॉग बघा. आणि हा पण बघा, हा पण तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते कॉमेंट करून सांगा. बाकी भेटू अजून अशाच एक नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा भाई. बाकी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.